की सैनिक आणि सैनिक म्हणून, शिपाई म्हणून तुम्हाला आणि मला पाचारण आहे असं आपण पाहिलं. आणि संत पॉल तिमथ्याला ती गोष्ट सांगतो, विशेष करून 2ऱ्या अध्यायामध्ये. आणि 2ऱ्या अध्यायाची काही वचनं आहेत, त्यामध्ये तो ती गोष्ट त्यांना बोलतो की माझ्या मुला, ख्रिस्त येशूच्या ठाई असलेली जी कृपा तिच्यात बलवान होत जा, असं तो बोलतो. त्यानंतर ज्या गोष्टी तू पुष्कळ साक्षांसमोर मजपासून ऐकल्या त्या इतरांना शिकवण्यास योग्य अशा विश्वासू मनुष्यास सोपून दे, असं तो बोलतो. आणि 3ऱ्या वचनामध्ये, 2ऱ्या अध्यायाच्या 3ऱ्या वचनामध्ये, तू ख्रिस्त येशूचा चांगला शिपाई आहेस म्हणून मज बरोबर दुःख सोस, असं तो म्हणतो. आणि पुढील जी काही वचनं आहेत त्या वचनांमध्ये आपण पाहिलं की काय एक्सपेक्टेशन एका तरुण पालकाकडून तो करत आहे. आपण जाणलेला आहे की तिमोथी हा जो व्यक्ती आहे हा तरुण आहे आणि पौलानं त्याला इफिस या ठिकाणी ठेवलेला आहे. आणि आपण पाहतो की पौलानं प्रेषितांच्या कृत्यामध्ये एकदा इफिस्करास पत्राला लिहिलं, त्यानंतर एक स्पेशल पत्र इफिस्करास पत्राला लिहिलं, त्यानंतर पॉल पुन्हा एकदा इफिस्करास पत्राचा जो पाळक आहे, इफिस या मंडळीचा पाळक आहे तिमोथी, याला पण 2 पत्र लिहितो आणि मंडळीविषयी पुन्हा एकदा जागरूक त्यांना करतो की मंडळीमध्ये कशा रीतीने तुम्ही असणं आवश्यक आहे. आता या ठिकाणी विशेष करून आपण जे पाहतो ते काय आहे आपण जरा असं बघूया. इथं असं लिहिलेलं आहे बघा, पॉल जो आहे तिमोथी जो तरुण आहे त्या तरुणाला पुन्हा एकदा आठवण करून देतो, काही गोष्टी तो सांगतो की तिमोथ्या तू कसं असलं पाहिजे. या ठिकाणी काही तरुण आहेत आणि जे तरुण नाही आहेत, वयानं जरी मोठे आहेत पण तेही स्वतःला जर तरुण म्हटलं तर त्यांना आवडतं असं मला दिसतं. तर आपण त्या अनुषंगानं बघूया की तरुण जर आहे आणि तरुणाला नेमकं काय सांगण्यात आलेलं आहे. तो काय म्हणत आहे बघा, जर तरुण आहात तर असं बोललेलं आहे, लढाई करणारा इसम संसाराच्या कार्यात गुंतत नाही. काय म्हणतो तो, लढाई करणारा इसम, शिपाई आहात, सैनिक आहात, असं म्हणतो. लढाई करणारा इसम संसाराच्या कार्यात गुंतत नाही, तर ज्याने आपल्याला सैन्यात घेतले त्याला संतोष व्हावे हा त्याचा प्राईम उद्देश म्हणजे हेतू असतो. हेतू जर कोणता आहे तर काय आहे की ज्याने त्याला सैन्यात घेतले त्याला संतोष व्हावा. मग सैन्यात घेणारा जो आहे त्याचा दृष्टी, कसं मी याला संतोष देऊ, कसा मी याला आनंद देऊ. पण त्याचबरोबर पॉल जेव्हा तिमोथ्याला म्हणतो तर असं म्हणतो, तू एक चांगला शिपाई आहेस. हो तिमोथी म्हणत आहे, हो पॉल मी चांगला शिपाई आहे. ओके, चांगला शिपाई आहेस, हो दुःख सोस. चांगला शिपाई आहे, दुःख सोस म्हणजे नेमकं काय बरं? कारण मी एक चांगला शिपाई म्हणून मला पुढे जायचंय. पण चांगला शिपायाला जर काय सांगण्यात आलं की उत्तम लढाई कर, उत्तम लढाई कर, शस्त्र चांगलं चालव, समोरच्याला मारून टाक, असं बोलायला पाहिजे. पण तो म्हणतो चांगला शिपाई आहेस, बोलतो हा मग दुःख सोस. यार हे कसले एनकरेजमेंट आहे. आणि ओ पाळक साहेब हे काय बरोबर नाहीये, नवीन वर्षाची सुरुवात आहे आणि तुम्ही काय बोलायला पाहिजे आम्हाला, हे वर्ष तुम्हाला आशीर्वादित असो, येशूने तुम्हाला आशीर्वाद द्यायला पाहिजे, रिसीव्ह इट, असं काहीतरी. असं कसं काय? कारण आज जगामध्ये तर तेच चालू आहे ना की चर्चमध्ये येण्याचं कारण काय की आम्हाला आशीर्वाद द्या, आशीर्वाद द्या आम्हाला. प्रत्येकजण तिथंच चाललाय, प्रत्येकजण त्याच माग आहे, गर्दी तिकडेच आहे ना, आशीर्वाद द्या, येशूमध्ये आशीर्वाद द्या. नवीन वर्षाची सुरुवात आहे आणि पॉल तिमोथ्याला म्हणतो, तिमोथ्या बघ बाबा तुला एक गोष्ट सांगत आहे मी, तू चांगला शिपाई आहेस. हो, तुम्ही बघा पुन्हा एकदा बॅक मध्ये जावा. आपण मागच्या वर्षी इफिस्करास पत्र शिकलो. इफिस्करास पत्राच्या एंडिंगला 6व्या अध्यायामध्ये कसा रोमन्स शिपाई जो आहे त्याने ती कशी तुलना केलेली आहे विश्वासणाऱ्याची आणि कशा रीतीने त्यांना तयार असायला पाहिजे असं सांगितलेलं आहे. आणि मग या ठिकाणी तू चांगल्या शिपायाप्रमाणे राहा. आणि चांगला शिपाई काय करतो, तो दुःख सोसतो. दुःख नक्की येणार कुठून आहे तुझ्यावर? कारण आपण ऑलरेडी शस्त्रसामुग्री काय असली पाहिजे हे ऑलरेडी पाहिलेलं आहे शिपायाची. आणि शिपायाची शस्त्रसामुग्री पाहत असताना जर तुम्ही ऐकला नाहीये मेसेज तर तुम्ही युट्यूबवर जाऊ शकता. आपली युट्यूबवरची जी लिंक आहे ते तुम्ही बघा की आपण त्याला सगळ्यात जास्त वेळ घेतलाय. इफिस्करास पत्र शिकवत असताना आपण अराउंड 3 महिने 6व्या अध्यायाला घेतले. मागच्या वर्षातील 3 महिने फक्त 6व्या अध्यायाला घेतलेत आणि आपण स्टेप बाय स्टेप ते पाहिलेलं आहे की एक चांगला शिपाई किंवा सैनिक कसा असायला पाहिजे आणि कसे त्यानं आर्मर्स स्वतःचे घातले पाहिजे आणि ते आपण पाहिलेलं आहे. मग जेव्हा ते पाहिलं आणि पॉल म्हणतो की आता तू पुढे जात आहेस, चांगला शिपाई आहेस, तर आता लक्षात ठेव इफिसच्या मंडळीचाच पाळत आहेस ना तू. मी ऑलरेडी इफिसच्या लोकांना हे सांगितलंय, पण आता तुला काय सांगत आहे, दुःख सोस. तर दुःख कोण देणार बाबा मला? मला त्रास कोण देणार आहे? मला परेशान कोण करणार आहे? मला संकटात कोण टाकणार आहे?
इथे पुढे अजून तो काही एक्सप्लेनेशन करतो, अजून काही गोष्टी सांगतो. त्याच्यामध्ये तो काय म्हणतो बघा, 5वं वचन, जर कोणी मल्लयुद्ध करतो तर ते नियमाप्रमाणे केल्या वाचून त्याला मुकुट घालण्यात येत नाही. मल्लयुद्ध म्हणजे माहिती आहे कुस्ती. कुस्ती कशी करायला पाहिजे, नियमामध्ये प्रॉपर करायला पाहिजे. आणि जर नियमामध्ये केली तर तुम्हाला मेडल मिळेल, जर नियमामध्ये केली नाही मेडल नाही मिळणार. पुढे असं म्हटलंय, तर हे थोडंसं पर्सनल पास्टरला म्हटलंय बरं का, हे पास्टर बोलणं आहे. तो असं म्हणतो, श्रम करणाऱ्या शेतकऱ्याने पहिल्याने पिकाचा वाटा घेणे योग्य आहे. तो पास्टरला म्हणत आहे बरं का. श्रम करणं म्हणजे तू सेवा करत आहेस, मग जे काही दान येत आहे, जो काही पैसा येत आहे त्याचा पहिला वाटा तू घ्यायला पाहिजे असं तो म्हणतो. तर त्याला इनडायरेक्टली तू 7वं वचन असं म्हणतो की जे मी बोलतो ते समजून घे, प्रभू तुला योग्य गोष्टींची समज देईल असं तो म्हणतो. जे मी बोलत आहे ना ते समजून घे, तू वाटा घ्यायला पाहिजे, कारण तू श्रम करतोस, तू कष्ट करतोस, तुला तो वाटा मिळाला पाहिजे असं तो बोलतो. नंतर पुढे म्हणतो की मी सांगितलेल्या सुवार्तेप्रमाणे मेलेल्यातून उठविला गेलेला दाविदाच्या संतानातील प्रभू येशू ख्रिस्त याची आठवण ठेव. या सुवार्तेमुळे मी दुष्कर्म करणाऱ्यासारखा बेड्यांचे देखील दुःख शोषत आहे, तरी देवाच्या वचनाला बेडी पडली नाही. पहा, मी एवढं म्हणजे आवेशानं हे ज्यावेळेस शुभवर्तमान ही सुवार्ता ज्यावेळेस सांगितली, माझ्यावर काय आलं, पायात बेड्या पडल्यात. कुणी टाकल्यात ह्या बेड्या? लांबचे लोक नाहीत, माझ्या जवळचेच आहेत. म्हणजे मला दुःख देणारं कोण लांबून नाहीये, जवळचेच आहेत. माझ्याच लोकांना मी सांगायला गेलो आणि मला काय आल्यात, बेड्या आल्यात. म्हणून मी तुला म्हणतो दुःख सोस, एका योग्य शिपायाप्रमाणे काय कर, दुःख सोस. कारण का, तुझ्या समोर जो मी गेलेला आहे मीही तेच केलेलं आहे. आता बघा तू पुढे काय म्हणत आहे, हे इम्पॉर्टंट आहे. पुढे असं म्हटलेलं आहे की पहा, दुःख शोषत आहे, म्हणून तो 3ऱ्या वचनात म्हणतो की दुःख सोस, कारण तो दुःख सोसत आहे. यामुळे निवडलेल्या लोकांकरिता मी सर्व काही धीराने शोधतो. हे इम्पॉर्टंट आहे बरं का, की मी सगळ्यांना सांगत आहे, पण माझ्या डोक्यामध्ये कोण आहे, त्याचे निवडलेले लोक. आणि त्याच्या निवडलेल्या लोकांकरिता मी हे सगळं काही काय करत आहे, धीराने शोधत आहे. मग मी बाहेर असलो काय, मी तुरुंगात असलो काय, मी काय करत आहे, मी सगळं धीरानं शोषत आहे. इथेच नाही बोलत, ख्रिस्त येशूमध्ये जे तारण त्यासही युगानुयुगाच्या गौरवासह प्राप्त व्हावे म्हणून मी हे सगळं शोषत आहे, धीरानं शोषायला लागलोय मी. त्यामुळे तू आता एका चांगल्या शिपायाप्रमाणे दुःख सोस. आता असं तो बोलत असताना आता मी डायरेक्टली तुम्हाला 3ऱ्या अध्यायात घेऊन जातो, कारण हाही झालं त्याचा बॅकग्राऊंड, त्याला काय बोलायचं. आता 3ऱ्या अध्यायामध्ये गेल्यावर तो काय म्हणत आहे बघा, 3ऱ्या अध्यायाचं 1लं वचन तो म्हणत आहे, शेवटल्या काळी कठीण दिवस येतील हे समजून घे. आता संत पॉल जो आहे ना, आपण जुन्या करारापासून काही गोष्टी आहेत त्या समजून घ्या. जुन्या करारामधील काही भविष्यवाण्या आहेत. ओके, जुन्या करारातील भविष्यवाण्या आपल्याला दिसतात. नवीन करारामध्ये येशू ख्रिस्तामध्ये काही भविष्यवाण्या पूर्ण झाल्या. येशू ख्रिस्तानं या पृथ्वीवर असताना काही भविष्यवाण्या केल्या, जसे की आय विल बिल्ड माय चर्च. ओके, भविष्यवाणी पूर्ण झाली. येशू ख्रिस्तानं काही भविष्यवाण्या केल्या ज्या प्रेषितांच्या काळामध्ये पूर्ण झाल्या आणि काही पूर्ण व्हायच्या. म्हणजे संदेष्टा भविष्यवाणी करतो आणि पवित्र शास्त्राला अनुसरून त्या भविष्यवाण्या पूर्ण झालेल्या आपल्याला शास्त्रात आढळतात. त्याचबरोबर शिष्यांनी काही भविष्यवाण्या केल्या, ज्याच्यामध्ये पेत्र होता, ज्याच्यामध्ये पॉल होता. त्यांनीही काही भविष्यवाण्या केल्या ज्या जुन्या करारामधील भविष्यवाण्याशी समतोल होत्या, समान होत्या. आणि अशा भविष्यवाण्या केल्या आणि त्या पूर्ण झालेल्या आपल्याला दिसतात. पौलानं त्याच्या पत्रामध्ये काही भविष्यवाण्या केल्या ज्या भविष्यवाण्या या युगामध्ये पूर्ण झालेल्या तुम्हाला आणि मला दिसतात, आणि ज्या येणाऱ्या युगामध्ये पण पूर्ण झालेल्या आपल्याला दिसतील. पण ह्या भविष्यवाण्या पवित्र शास्त्र केंद्रितच आहेत बरं का. भविष्यवाण्या मनुष्य मनुष्याला खुश करणाऱ्या कधी नसतात. म्हणजे मेरे को प्रगट हो रहा है, आज येलो किसी ने डाला है, हमारी चर्च में दोनों जने डाला है. मग त्याच्यामध्ये मला प्रगट होत आहे की काय ज्याचं नाव पी वरून आहे तिच्याविषयी मला काहीतरी प्रगट होत आहे. तुम्हाला समजत आहे, या मनुष्याला आकर्षित करण्यासाठी आणि प्लीज करण्यासाठी या भविष्यवाण्या, याचा आणि देवविषयक असणाऱ्या भविष्यवाण्यांचा दूरपर्यंत संबंध नाही, काहीच संबंध नाही याचा. हे काय चालू आहे, हे सेल्फ प्रमोशन आहे. काहीतरी मनुष्याला प्राप्त व्हावं, दैहिकता काहीतरी प्राप्त व्हावी, दैहिकतेद्वारे गौरव व्हावं मनुष्याचं, आणि मनुष्यामध्ये आनंद व्हावा, या दृष्टिकोनातून चाललं. पण ज्या भविष्यवाण्या आपण शास्त्र केंद्रित पाहतो, याच्याद्वारे जर कोण उंच व्हावा तर तो फक्त देव आहे, त्याचं गौरव आहे.
त्याला मान आहे आणि त्याला सन्मान आहे. आणि म्हणून पवित्र शास्त्र केंद्रित असलेले भविष्यवाणी आहेत, त्याच्यामध्ये पॉल आहे, प्रभू येशू ख्रिस्त आहे, ते फार परखडपणे त्यांचं सत्य मांडतात. आणि या परखड सत्यामध्ये येत असताना आपण चाचपडून पाहणं गरजेचं आहे की मंडळी कुठे आहे. त्यामुळे पत्र काय शिकवतात आपल्याला? पत्र ही सांगतात की मंडळांना काय सांगण्यात आलेलं आहे. वाय वी नीड टू सो रिलाय ऑन द वर्ड ऑफ गॉड. ह्या वचनावर आपण का रिलाय झालं पाहिजे? कारण याच्यामध्ये या जगात जगत असताना युद्ध करण्यासाठी लागणाऱ्या ज्या काही आवश्यक बाबी आहेत त्या तुम्हाला आणि मला सांगितल्यात. म्हणून सुरुवातच करत असताना पॉल तिमोथेला म्हणतो की दुःख सोस. का दुःख सोस? तू एक चांगला शिपाई आहेस. इथंच नाही थांबत, तो पुढे असं म्हणतो संकट तुझ्यावर येणार आहेत. आणि संकट कशी येणार आहेत तर तो पुढे लिहित आहे कशी आहेत संकट येणाऱ्या युगामध्ये. तिमोथेया, आपल्याला टाइम माहित नाहीये, आपल्याला स्पॅन माहित नाहीये कधी येणार आहे. ओके, हे थोडस सिद्धांतिक स्वरूपाचं आहे बरं का भविष्यवाण्यांसंदर्भात. मी तुम्हाला समजावून सांगतो हे कसं आहे की मला वाटतं बायबल स्टडीमध्ये एकदम समजावून सांगितलेलं की संदेष्टा जो असतो, संदेष्टाचं काम असायचं की भविष्यवाणी करणं. आणि भविष्यवाणी ज्यावेळेस संदेष्टा करायचा, अनेकदा बरं का, बहुतेक वेळेस संदेष्टाला तो काय भविष्यवाणी करत आहे तेही ठाऊक नसायचं. संदेष्टाचा वापर देव संदेश देण्यासाठी करायचा. या लोकांना संदेष्टा आहे, देव त्याला सांगायचा आणि तो संदेश द्यायचा. अनेकदा त्याला ठाऊक नाही की तो काय देत आहे, त्यामुळं अनेकदा संदेशाला काळ आणि प्रसंगही माहित नसायचा. पण देव काय करायचा? देव जुन्या करारामध्ये संदेशांचा वापर करायचा. मग आपण यशाला आणि इर्म्याला पाहतो, ते देवाजवळ जातात, काय नक्की तू बोलत आहेस आम्हाला तर सांग. म्हणजे त्यांनाही ठाऊक नाही की ते काय बोलतायत, पण देव बाप एक सोर्स म्हणून त्यांचा काय करत आहे, वापर करत आहे. त्यांना ठाऊक नाही की काय नेमका काळ आहे आणि कोणत्या काळामध्ये हे येणार आहे. आणि त्यामुळे संदेश तिथे करायचे. येशू ख्रिस्ताविषयी असणारी भविष्यवाणी तो जन्मण्या अगोदर इनफॅक्ट त्यांनी ऑलरेडी भविष्यवाणी देवानं त्याच्या संदेशांच्या द्वारे प्रगट केलेली होती. आणि संदेशांना माहिती नव्हते की हे कधी पूर्ण होणार आहे. ती आकडेवारी करायची आणि समजून घ्यायची की हे कधी पूर्ण होणार आहे, पण एक्झॅक्ट टाइम एक्झॅक्ट डेट त्यांना ठाऊक नाही. त्याच अनुषंगानं आपण ज्या वेळेस नवीन करारात येतो आणि हे प्रेषित जे होते त्यांनी ही भविष्यवाण्या केल्या आणि ज्या पूर्ण झालेल्या भविष्यवाण्या आहेत त्याची नोंद त्यांनी केली. उदाहरणामध्ये प्रेषितांची कृत्ये 2रा अध्याय, याच्यामध्ये पेत्र उभा राहतो आणि पेत्र भाषण करायला लागतो आणि त्यावेळेस तो म्हणतो योएल संदेष्टानं सांगितल्याप्रमाणे हा प्रसंग घडला आहे, घडत आहे असं नाही बोलत, घडला आहे म्हणजे पूर्णता त्या ठिकाणी देतो. आणि मग जुन्या करारातील असणारी भविष्यवाणी कशा रीतीने नवीन करारात पूर्ण झालेली आहे याचं एक्सप्लेनेशन करतो. त्याचबरोबर काही अशा गोष्टी प्रगट करतो की ज्या गोष्टी येणाऱ्या युगात होणार आहेत. ते युग कोणतं असणार आहे ठाऊक नाहीये. त्याच प्रकारे पॉल ज्यावेळेस तिमोथेला म्हणतो, तिमोथेया, या येणाऱ्या शेवटल्या काळामध्ये अनेक गोष्टी घडणार आहेत, कठीण काळ येणार आहे. कधी येणार आहे, काय येणार आहे? तिमोथेया, मी लिहित आहे ना, अचानक येऊ शकतो. तिमोथेया कदाचित 10 वर्षांनी येऊ शकतो, तिमोथेया कदाचित 20 वर्षांनी येऊ शकतो, पण येणार आहे असं तो सांगतो. कठीण काळ येणार आहे. का बरं? दुःख सोस. आज ख्रिस्ती म्हणून ज्यावेळेस आपण या जगामध्ये आहोत, मी तुम्हाला पुन्हा एकदा एनकरेज करतो. माझ्या एका मित्रासंगती सकाळी मी चॅट करत होतो आणि त्यांनी चॅट करत असताना मी जस्ट एक काल नोट गोष्ट करत होतो की किती कठीण होत चाललंय डे बाय डे त्याची भक्ती आणि त्याची उपासना करण्यासाठी एकत्रित येणं. गव्हर्नमेंट वेगवेगळ्या रीतीनं वेगवेगळे गोष्टी इम्पोज करण्याचा प्रयत्न करत आहे आणि येणाऱ्या दिवसामध्ये कदाचित हळूवारपणे न्यू इयरची भक्ती बंद होऊन जाईल. कारण का? इम्पोज करण्यात येत आहे. हॉलिडेज तुमचे कट शॉर्ट होत आहेत. तुम्ही जर बघितलं की 25 डिसेंबर जो आहे तो अटल बिहारी वाजपेयीचा जन्मदिवस पण आहे आणि त्या दृष्टिकोनातून ते काहीतरी एक वेगळा दिवस सेलिब्रेट करत आहेत आणि करणार आहेत आणि होणार आहे येणाऱ्या दिवसामध्ये. तुम्हाला माहित आहे व्हॉट इज पर्सिक्युशन एक्झॅक्टली? पर्सिक्युशन इज when it become legalized. आपण ज्यावेळेस जुना करार पाहतो, आपण ज्यावेळेस नवीन करारातील पर्सिक्युशन पाहतो, ते पर्सिक्युशन काय? when it become legalized. ज्यावेळेस रिफॉर्मर्सला मारण्यात आलं त्यावेळेस ते लिगलाइज होतं. लिगलाइज म्हणजे काय? सगळं न्यायानुसार करणं, न्यायामध्येच बदल करून त्याला स्क्वीज करणं. आणि हे झालेलं आहे का? हे ऑलरेडी पहिला झालेलं आहे. मंडळांनी हे फेस केलंय का? ऑलरेडी फेस केलेलं आहे.
येणाऱ्या दिवसामध्ये अजून आपल्यावर पण तसे प्रसंग येणार का? ऍब्सोल्युटली येणार. मग त्यासाठी आपण कसं तयार असलं पाहिजे आणि ही कशी तयारी आपण करू शकतो ते फार इम्पॉर्टंट आहे. म्हणून आपण ज्या वेळेस पॉलाच्या या भविष्यवाणीकडे बघत आहे आणि पॉल जे सांगत आहे त्याच्याकडे जर आपण कान दिला तर मंडळी म्हणून तुम्हाला आणि मला आपली प्राथमिकता आणि आपली गरज समजेल की आपण कशा रीतीनं परिपूर्णपणे उभं राहणं आवश्यक आहे. कारण ही आजची गरज आहे, ही काळाची गरज आहे. आणि त्यामुळे पॉल असं म्हणतो बघा, शेवटल्या काळी कठीण दिवस येतील हे समजून घे. समजून घे तिमथ्या की काय होणार आहे, शेवटल्या काळी कठीण गोष्टी येणार आहेत, कठीण प्रसंग येणार आहेत. कोण आहे तिमथी? पाळक आहे. पाळक असल्यामुळं पॉलाची इच्छा आहे की टीच टू दिस चर्च. तू समजून घे आणि हे टीच कर. कोणाला? चर्चला. का बरं? कारण हे समजून घेणं गरजेचं आहे. काय होणार आहे? कारण मनुष्य स्वार्थी काल आपण बघितलं, स्वार्थी म्हणजे फक्त स्वयं म्हणजे स्वतःच्या केंद्रित स्वकेंद्रित असणारे लोक असतील, दुसरं काहीच नाही. म्हणजे कुठं सगळं स्वतःकडं काही असेल तर स्वकेंद्रित असणारे लोक असतील हे लोक. आणि अशी निर्मिती होईल. समजून घेतो म्हणतो. ते धनलोभी होतील, बढाईखोर होतील. काही दिवसांच्या अगोदर आम्ही एक व्हिडिओ बघत होतो आणि त्या व्हिडिओमध्ये मी आणि माझ्या पत्नीनं झेनझीचे व्हिडिओ बघितले. झेनझीज असतात ना, झेनझी. काय इयर आहे त्यांचं? 2000 पासून असंच आहे ना? 5 ते 13, 2005 ते 13 असं आहे. आणि मग अल्फा आहे ना त्यातून नंतर. तर म्हणे कंपनीज ज्या आहेत ना, कंपनीजने झेनझीजला जॉब देणं थांबवा लागले. तर आम्ही तो व्हिडिओ बघितला आणि म्हटलं का बरं? कारण ते लोक बेफिक्री आहेत. दुसरी गोष्ट, त्यांना पैसा खूप लवकर कमवायचा आहे. त्यांना श्रीमंत एकदम शॉर्ट स्पॅन मध्ये व्हायचंय आणि बेफिक्री झालेत ते लोक म्हणे. आणि त्यामुळे काय होत आहे की कंपनी थोडेसे धस्तावलेत. त्यांना ती रेंज बघितली तर थोडे धस्तावलेत. कंप्लेंट करण्यामध्ये ते सगळ्यात अग्रेसर आहेत. म्हणजे जर समजा त्यांना काही जर झालं तर ते डायरेक्ट हायर ऑथॉरिटीला कंप्लेंट करतात, थांबतच नाहीत. मग त्यांच्याजवळ आता ते इंस्टाग्राम, फेसबुक, लिंक्डइन वगैरे असे आहेत, ते कुणालाही टॅग करतात. अजिबात भय नाही त्यांच्यामध्ये, धडाधड करतात. आणि ज्यावेळेस आपण पाहायला लागलो, पवित्र शास्त्र जे आपल्याला सांगत आहे आपण ती जोड करू लागलो, विल सी दॅट. बघा इथे काय लिहिलंय. ते कोण असतील बघा? ते स्वार्थी असतील, धनलोभी असतील, बडाईखोर, गर्विष्ठ, निंदक. अच्छा, आपण असं म्हणत नाही ते जगातले आहेत, हो जगातले लोक आहेत. नाही, नाव दे आर इन द चर्च. मंडळीत पण तसंच आहे. आपला ज्यावेळेस कोविड चालू होता, ओके, हे आपलं चर्च चालू करण्यामाग कोविडचा खूप मोठा हात आहे बरं का. यू ऑल शुड थँक कोविड की उन्नती बायबल चर्च फॉर्म झाला म्हणून. कोविडचा खूप मोठा हात आहे. कारण याच गोष्टीमुळं काय झालेलं की कोविड स्टार्ट झाला आणि आम्ही मस्त गावाला गेलेलो होतो, चर्चेस बंद होते आणि युट्यूब चालू होतं सगळीकडे. युट्यूब, इंस्टाग्राम आणि मग फेसबुक. आणि मला स्वतःला असं ऑनलाईन येण्यासाठी पहिल्यापासून खूप अडचण व्हायची. मला ऑनलाईन प्रीच करणं म्हटलं तर मला असं वाटायचं की सगळ्यात मोठं काहीतरी मला ओझं कोणीतरी दिलेलं आहे की मी ऑनलाईन प्रीच करायला पाहिजे. पण ब्रदर स्नेहलनी मला एनकरेज केलं की नाही नाही तुम्ही कराच, फार कठीण चाललंय. का कठीण चाललेलं होतं त्यावेळेस? तर ही छोटी छोटी पोरं आहेत ना, हे स्वतःची चॅनल खोलले सगळ्यांनी आणि मग ह्याच्यामधून धडाधड प्रीचिंग चालू झालं. कोणी पण देवानं मला हे प्रकट केलं चालू आणि पटापट प्रसिद्धी पाहिजे. मला देवाने हे प्रकट केलंय, हे बघा देव तुमच्याविषयी हे सांगतो, येशूच्या नावामध्ये कोविडला आम्ही असं करतो, आत्ता प्रार्थना करतो, कोण आजारी एका सांगा, हात ठेवून प्रार्थना करतो. काय त्याच्यामध्ये दंगा चालू झाला. हे फार कठीण होत होतं. प्रत्येकाला ना तिथं यायचंय आणि प्रसिद्धी प्राप्त करून घ्यायचे. मग लहानापासून सगळे मोठे, मग त्याच्यामध्ये काही काही सो कॉल्ड स्वतःला खूपच आध्यात्मिक पाळक समजणारे लोक आले आणि ते फारच प्रसिद्ध झाले. ज्यांनी कोविडसाठी प्रार्थना केली, त्यांना झाला ही गोष्ट वेगळी होती, पण त्यांनी बरं होण्यासाठी खूप प्रार्थना केली. लोकांना
मोबाईल मधून पाणी शिंपडायला लागले, म्हणजे मोबाईलवर पाणी शिंपडायचं बरं व्हायला पाहिजे. खूप गोंधळ चालू झाला हा सगळा, डेंजर सिच्युएशन होत गेल्या. का बरं? कारण ही परिस्थिती निर्माण होणार, जग मंडळीमध्ये समाविष्ट होणार. कारण मंडळीमध्ये असणारे लोक जगामध्ये जे चाललेलं आहे तिथे आकर्षित होत आहेत आणि त्याला घेत आहेत. तुमच्यामध्ये होत आहे, आम्ही स्वतःकडे घेणार. आता मध्ये आम्ही पुण्याला गेलेलो आणि तिथं मला जे आपले उन्नतीची जी तरुण आहेत ते मला तिथे गेल्यावर ना सांगत होते, दादा ते हे बघितलं का, दादा ते बघितलं का. तर व्हिडिओज तुम्ही जर बघितले, आजकाल ते गाणी आहेत युट्यूबवरचे काहीतरी प्रसिद्ध झालेले की शंभो शंभो गाणं, ते येशू ख्रिस्तावर काढलं, सेम सेम ट्यून. आणि मला पोरांनी ऐकलं, दादा बघे सेम एकदम. म्हणजे जगामध्ये जे काही चालू आहे ते येशूच्या नावाने कसं करावं, जगाला कसं मंडळीत आणावं. आणि पॉल तिमोथेला म्हणतो, तू चांगला शिपाई आहेस, दुःख सोस. प्रियांनो, मी तुम्हाला सांगतो, जर तुम्हाला अशा अयोग्य आणि देवाच्या वचनाला धरून नसणाऱ्या ज्या गोष्टी आहेत त्या पाहून जर तुम्हाला चीड येत नाही ना, तर तुम्ही फार दयनीय अवस्थेत आहे. तुम्ही म्हणते की जाऊ दे तिकडे, आपल्याला काय करायचं, आणि तुम्ही शांत बसता, जाऊ दे काय करायचं आपल्याला. तर तुम्ही तुमच्या आध्यात्मिक स्थितीच्या फार दयनीय अवस्थेत आहात. प्रश्न हा आहे की तुमचं तारण झाले की नाही. मला जॉन कॅल्विनचं ते स्टेटमेंट फार आवडतं की जर एखादा व्यक्ती आपल्या कुत्र्याला घेऊन रोडवरून चाललाय, मागच्या वेळेस मला वाटतं की रिओ संदर्भात ते दिलेलं होतं ना, की रोडवरून चाललाय आणि त्याच्या मालकाला जर कोणी आरडाओरड केली तर ते कुत्रं गप बसेल का? नाही, तर ते अंगावर जाणार. आणि जॉन कॅल्विन म्हणतात, जर देवाच्या वचनाची चिरफाड होते त्या सत्यासंगची रदबदली होते आणि तुम्ही गप आहात, तुम्ही कुत्र्यापेक्षा गैगुद्रे आहात. आपल्या तारणावरच प्रश्नचिन्ह आहे. जर ख्रिस्ताच्या या महान सत्याची असत्याची रदबदली होते, टिंगल व्हायला लागली, टवाळकी वाढले, अहो बाहेरचे लोक करतायत कारण तुम्ही जागा देताय. तुम्ही अयोग्य प्रकारे अशा गोष्टी करायला लागलाय ज्या शास्त्राशी धरून नाहीयेत, ज्या घाणेरड्या गोष्टी करताय. फार वाईट अवस्था आहे. आणि याचा परिणाम काय? दुःख सोस. का दुःख सोस? कारण तुला समोर होत आहे. तुला दुःख होणार, ऍब्सोल्युटली होणार. तुला कष्ट होणार, ऍब्सोल्युटली होणार. कोण करतात? हे सो कॉल्ड स्वतःला ख्रिस्ती म्हणवणारे लोक. हे कोण लोक आहेत? स्वार्थी आहेत, धनलोभी आहेत, नुसता पैसा पाहिजे या लोकांना. मोठमोठे साम्राज्य स्वतःचे उभे केलेले आहेत त्या लोकांनी. तुम्ही गर्दी बघाल, अरे रे रे, लोक एकमेकाला तुडवून जात आहेत. भयान प्रकारची गर्दी. धनलोभी, बडाईखोर, गर्विष्ठ, निंदक, निंदा करणारे, आई बापास न मानणारे, कृतज्ञ, अपवित्र, ममताहीन, शांतता द्वेषी, चहाड, असंयमी, क्रूर, चांगल्यावर प्रेम न करणारी. कठीण दिवस आहेत. फार मोठी आव्हानं आहेत प्रियांनो आपल्या समोर. पण पॉल म्हणतो की या लोकांची ओळख करा. ह्या सर्व लोकांची तुम्हाला आणि मला ओळख पाहिजे. पारख करा. पारख कशी कराल? तुम्ही स्वतः आध्यात्मिक परिपक्व असल्याशिवाय तुम्ही इतरांची पारख करू शकणार नाही. आणि त्यामुळे आध्यात्मिक परिपक्वतेच्या दृष्टिकोनातून प्रत्येक पाऊल तुमचं टाकायला पाहिजे. संकल्प करा या नवीन वर्षामध्ये. नाहीतर लक्षात घ्या, आपण इतर मंडळांसारखेच असणार. काय नंदी बैल,
हा पण चांगला आहे, होय होय होय, तो पण चांगला आहे, हो हो, हा आयुष्याचं नाव, बरोबर बरोबर. तो नंदी बैल जो असतो ना, तो मान हलवतो, काय रे मी पास होणार का, हो, तो मान सेवा हलवतो. आणि त्याचा ट्रान्सलेटर उत्तर देतो, तुम्ही प्रत्येकाची पारख करणारे व्हाल. कसे करणारे व्हाल? जेव्हा तुम्ही यथायोग्य रीतीने वचनाचं अध्ययन कराल, प्रत्येक गोष्टीचा जो कॉन्टेक्स्ट आहे तो तपासून बघाल. हे कशाविषयी लिहिलेलं आहे, हे वचन या ठिकाणी मी वापरू शकतो का, हा व्यक्ती वापरू शकतो का, याविषयी. नाहीतर दुःख सोस. प्रियानो, एखादं झाड असतं ते बाहेरून आहे ना फार टवटवीत हिरवगार असं दिसतं, ओ फार सुंदर आहे बरं का, ओ ह्यांची मिनिस्ट्री किती चांगली, अहो हा पालक किती चांगला. पण प्रभूचं वचन फार क्लिअर म्हणतं, झाडाची परीक्षा त्याच्या फळावरून करा. आणि फळं कुठं असतात माहितीये का तुम्हाला? अहो पास्टर क्लेपा किती छान ते झाड आहे माहितीये का, अहो आम्ही त्या झाडाजवळ गेलो पण एकही झाडाला फळ नव्हतं. म्हटलं मग? सगळे फळ निघालेले होते, पडलेले होते. म्हटलं कुठं? तर म्हटलं इथून 1 किलोमीटरच्या अंतरावर. मोठं वारं आलं आणि त्या वाऱ्याने सगळी फळ 1 किलोमीटरच्या अंतरावर जाऊन टाकली. असं शक्य होईल का? बिलकुल नाही. ज्या ठिकाणी झाड आहे तुम्हाला त्याच ठिकाणी फळ दिसणार. ज्या व्यक्तीकडे तुम्ही पाहत आहात, ज्याची पारख तुम्ही करत आहात, त्या झाडाला यथायोग्य रीतीने पहा, त्याच्या फळांकडे पहा आणि मग पारख करा. आणि तुमची पारख वचनाला धरून असावी, नैतिकतेनुसार नाही बरं का. नैतिकतेनं पारख करू नका, प्रभूच्या वचनाने पारख करा, हे आवश्यक आहे. आणि मी पुन्हा सांगत आहे, पारख करण्यासाठी तुमची आध्यात्मिक प्रौढता प्रबल असणं गरजेचं आहे. प्रौढ असायला पाहिजे त्यासाठी, आणि मगच ते होऊ शकेल. कारण का? पहा, खोटे शिक्षक पुढेच आहेत. कारण बघा, सुभक्तीचे केवळ स्वरूप दाखवून स्वतःवर तिचा संस्कार नाही अशी ती होतील, आणि त्यापासून दूर राहा. म्हणजे आम्ही सुभक्ती करत आहोत, आम्ही येशू येशूच करतो, हो येशूची उपासना करतोय, आमचं नाव येशू येशूच आहे, फक्त ढोंग आहे. सुभक्तीचं काय आहे? फक्त ढोंग, खोटारडेपणा आहे तो. कोण आहे ते लोक? मी तुम्हाला पुन्हा सांगतो. लक्षात घ्या की जसं एखादं लहान बाळ आहे आणि त्या बाळाकडनं एक छान टॉय आहे, एकदम छान टॉय, ओके, मोठं छान टॉयनी तो खेळतोय, आणि तुम्ही त्याच्या जवळ गेला आणि तुम्ही आता हुशार आहात आणि तुम्हाला जर टॉय पाहिजे तर तुम्ही तो टॉय कसा घ्याल मला सांगा? दिसताना तर तुम्ही मला इथून हुशार दिसताय सगळेजण, तर एखाद्या लहान लेकराकडे टॉय आहे, तो टॉय तुम्हाला घ्यायचा आहे, तुम्ही कसे घ्याल बरं? ओके, तुम्ही त्याला चॉकलेटचं आमिष दाखवाल, बरं, अजून? ते पोरगं म्हणतं नाही, पण तुम्हाला तो काही करून टॉय हवा आहे बरं का, काय कराल बरं अजून? पहिला तुम्ही त्याला चॉकलेट दाखवाल, नाही तर त्याचं चॉकलेट दाखवाल, माझ्याकडे पण आहे, अजून काय कराल बरं? टॉईज, ओके, दुसरं एखादं टॉय त्याला दाखवाल, बरं. बघा, मला इथून दिसताना तुम्ही हुशार दिसताय, त्यामुळे थोडं डोकं अजून लावा की एक टॉय आहे आणि तो टॉय तुम्हाला हवा आहे, त्याचा टॉय, तर तुम्ही काय कराल? कसा घ्याल? मिळवून कसा घ्याल? तो चॉकलेट दाखवलं, त्यानं पण दाखवलं, अजून काय कराल? कसं घ्याल त्याच्याकडून? हसवून? कसं कसं फसवणार? मी तेच विचार, फसवणार का? डिस्ट्रॅक्ट करणार, बरं, कुठे डिस्ट्रॅक्ट करणार त्याला तुम्ही? हा, पप्पी दाखवणार त्याला, तो मला मी घाबरतो, मला नको ते. हा, तुझे पप्पा आहेत? तुझे पप्पा आले, मला दे. अच्छा, फसवणार, अच्छा, ते तुझ्यासाठी चांगलं नाही समजावून सांगणार, तुला लागेल. हा, त्या टॉय सारखं दुसरं टॉय, ओके. तुम्हाला माहित आहे तुम्ही काय कराल? हे सगळं जर झालं नाही, फेल झालं, तुम्ही असं म्हणा, ओके ठीक आहे, तुम्ही पहिला विचार करा की हे त्याच्याकडे जे आहे, पण ह्याच्याहून जास्त त्याला दुसरं काय आवडतं. म्हणजे हे जे आहे, पण तुम्ही समजून घ्याल की याच्याकडून जर मला हे घ्यायचं आहे तर ह्याच्यापेक्षा काहीतरी वेगळं बेस्ट त्याला मला द्यायचं, मग त्याचं आमिष तुम्ही त्याला दाखवाल. हे जे खोटे आहेत ना,
जे सुभक्तीचं ढोंग करतात आणि तुम्हाजवळ येतात, ते काय करतात, ते जाणीव करतात की अच्छा बनगींना काय पाहिजे, क्या गरज आहे भाई की, अच्छा आदवाईला काय पाहिजे, तुम्ही विचार करता काय करत ते हा विचार, ह्याला काय हवंय, मला जर ह्याच्या लाईफ मध्ये शिरायचंय, मला जर ह्याच्या जीवनात जायचंय, तर मला काय बघावं, ह्याला काय पाहिजे. ओ हो, अच्छा ह्याला 12वी पास व्हायचंय का, येशूच्या नावामध्ये ह्याला 92% मिळालं पाहिजे, आत्ताच्या 95%. काय रडून रडून प्रार्थना घेऊ त्यासाठी. तो म्हणाला अरे देवा असं काय झालं माझ्या, कोण आलाय हा माणूस माझ्यासाठी रडून रडून प्रार्थना करायला. माझं मला ठाऊक नाही की मला 90 पडतील का नाही, पण ह्याला फार विश्वास आहे मला 90 पडतील. ह्याला फार विश्वास आहे, कारण का तो सुप्तपणे आत शिरायला लागलाय. मला बघितलं काय झालंय की तो जाणीव करून गेले की ह्याला काय हवंय. असे सुसाट सुटलेले लोक आहेत. कोणाच्या नावामध्ये चालेल सगळं, येशूच्या नावामध्ये. आणि पॉल म्हणतो की बघ, मी एवढं सुशिक्षण देणारा, मी ज्यावेळेस सुशिक्षण दिलं बेड्या पडल्या. मला काय झालं, अटक केली, तुरुंगात टाकले. आता तुझं तू बघ बाबा, कारण का तू जर सत्याचा शिपाई आहेस, तू जर सत्याचं वचन घेऊन जातोस, तुला छळ आहे, तुला दुःख आहे, तुला वेदना आहे, तुला त्रास आहे. का त्रास आहे, कारण या सगळ्या लोकांचं फोपावत. कारण मनुष्याला आवडणार, मनुष्याला आल्हाद देणाऱ्या गोष्टी हे लोक करतायत. आणि सत्याचं वचन सांगणारा, अरे तेरे को कोई नहीं पूछ रहा है भाई, मग काय दुःख सोस, जा त्यांच्या टीम मध्ये सामील हो. व्हॉट यू विल चूज, तुम्ही काय निवड कराल. कारण वचन काय म्हणतं बघा, सुभक्तीचे केवळ स्वरूप दाखवून स्वतःवर तिचा संस्कार नाही अशी ती होतील, त्याच पासून दूर राहा. मला एक व्यक्ती माहिती आहे इचलकरंजीचा, हे वचन एकदम प्रॉम्प्ट आहे बरं का त्यासाठी. एक पाळक आहे इचलकरंजीचा, होता, आता पण आहे. आणि तो ना एकदा एका घरी घेऊन गेला, एक व्यक्ती त्याला घरी घेऊन गेला प्रार्थनेसाठी. आणि हा मला वाटतं की 8वी फेल्ड आहे, पास्टर जो आहे तो 8वी फेल्ड आहे. आणि त्याला घरी घेऊन गेला कशासाठी माहिती आहे का, त्याची मुलगी जी आहे ती MBBS करत होती आणि त्यासाठी प्रार्थना करायला. आणि हा 8वी नापास आहे आणि त्यासाठी प्रार्थना अशी करतो, प्रभू हिला मेरिट मध्ये तू आण. म्हणजे त्या व्यक्तीला मेरिट काय आहे, MBBS काय आहे, काहीच ठाऊक नाहीये, त्याचा गंधही नाहीये. कारण मी असं नाही म्हणत की MBBS वाल्यांनाच MBBS वाल्यासाठी प्रार्थना करायला पाहिजे, पण मी असं सांगत आहे की उद्देश काय आहे त्या मागचा, काय जाऊन काय मागणी करण्यात येत आहे, काय सांगण्यात येत आहे, आणि स्वतःला कशा रीतीने प्रमोट करण्यात येत आहे. म्हणजे सुभक्तीचं एक स्वरूप आणून स्वतःवर तिचा किंचित बळी संस्कार नाहीये, काहीच ठाऊक नाही त्याबद्दल, पण सेल्फ प्रमोशन अशा प्रकारचं आहे की हाऊ प्राऊड आणि किती जबरदस्त मी आहे आणि कशा रीतीनं मी प्रार्थना करत आहे, माझे शब्द कसे आहेत, माझी शब्दफेकी कशी आहे आणि मी कशी पवित्र आत्म्याला खेचून आणून अंगावर टाकून प्रार्थना करतोय. माझ्यावर ते झालंय की नाही झालं हा एक गोष्ट वेगळा, पण तुझ्यावर व्हायला पाहिजे त्यासाठी मी करतो. कारण हे फार कठीण आहे आणि शास्त्र म्हणतं यांच्यापासून दूर राहा. कारण का, दुःख आहे. आणि हे खोटारडे जे आहेत त्यांचा मूर्खपणा जो आहे तो समोर येणार आहे. कसा येणार आहे तर बघा, पुढचं वचन 7वं वचन, सदा शिकत असूनही सत्याच्या ज्ञानाला कधी न पोहोचणाऱ्या अशा भोळ्या स्त्रियास ते वश करतात, त्यापैकी ते आहे. आता इथं पर्टिक्युलरली काही स्त्रियांचा उल्लेख केलेला आहे. तर आपल्याला सदैव पौलाला विशेष करून ज्या फेमिनिस्ट थिओलॉजीवर विश्वास ठेवणाऱ्या स्त्रिया आहेत ना, त्या पौलाला फार हेट करतात. कारण पौलाला हेट म्हणजे लिटरली त्याचा विरोध करतात बरं का पौलाचा, की पौलाचं शिक्षण नाही वाचायला पाहिजे. फेमिनिस्ट आहेत म्हणजे महिला मतवादी, स्त्री मतवादी लोक, स्त्रिया आहेत त्यामुळे पुरुषही आहेत. पौलाचं पत्र नाही वाचायचं, पौल फार कठीण बोलतो स्त्रियांना, असं बरोबर नाही.
पण आपण जर कॉन्टेक्स्ट बघितला की या पत्रामध्ये पण तो इफिसच्या ज्या मंडळ्या आहेत, मंडळीतील ज्या स्त्रिया आहेत त्यांच्या संदर्भात तो बोलत आहे. आणि तशाच प्रकारे आपण इफिसच्या मंडळीमध्येही पॉल जे शिक्षण देत आहे स्त्रियांविषयी तेही आपण पाहिलेलं आहे. तर या ठिकाणी तो म्हणत आहे की सदा शिकत असूनही अशा काही स्त्रिया असतात ज्या सदा शिकत आहेत. म्हणजे जर आपण म्हटलेलं ओके हे वचन कुठे पहिला स्त्री उठते, हे वचन इथे लिहिलेलं आहे. काही कोणताही प्रश्न विचारा स्त्री तयारच आहे उत्तर द्यायला. काही बोला ती आलीच बाहेर. म्हणजे काहीही, म्हणजे कोणत्याही प्रकारचा प्रश्न पवित्र शास्त्रात ती लगेच सांगायला तयार. सदा शिकत आहे ती. म्हणजे मला तुम्हाला सांगू दे की असं मी बोलत असताना अनेक स्त्रिया ज्या आहेत या माझ्या 19 वर्षाच्या सेवेमध्ये माझ्या अशा डोळ्यासमोर येऊन पट करून गेल्या की असं म्हणजे इतकं असं गच्च बांधलेल्या स्त्रिया मला आठवतात. आणि बायबल सदैव असं छातीला लावून म्हणजे असणाऱ्या स्त्रिया मला आठवतात. आणि कधीही काही बोलायला गेलं तर ऐकताना पण असं म्हणजे आपण बोलायला लागलो ना हात असाच आहे. अशा पवित्र स्वतःला बोलणाऱ्या स्त्रिया पण मला आढळतात. पण मला हे दिसतं की त्या भोळ्या आहेत. भोळ्या यासाठी की त्यांना असं फसवता येतं. आणि फसवता कसं येतं मी तुम्हाला सांगतो. कदाचित जेव्हा आपला हा व्हिडिओ बाहेर जाईल तेव्हा त्या ज्या स्त्रिया असतील त्यांना हे समजेल. फार सोपं असतं बरं का, म्हणजे ह्या भोळ्या स्त्रियांना फसवणं. कसं फसवतात मी हे सांगतो तुम्हाला. आणि मी हे स्त्रियांना जर विचारतो बरं का असं केलं का तुमच्या सांगतो. हा, तर हे लोक घरी येतात फसवणारे आणि मग त्यांना म्हणतात की कसं चाललंय सिस्टर, बरं आहे का सगळं. सिस्टर ऑलरेडी म्हणजे एवढी धार्मिक आहे, सिस्टर पाळकाला घरीच घेते पहिला आणि बसवते. मग तो पाळक म्हणतो की सिस्टर मी तुमच्यासाठी प्रार्थना करू. सॉरी असं नाही, सिस्टर मी प्रार्थना करू. येस तुम्ही करा आमच्यासाठी प्रार्थना. तर तो प्रार्थनेला सुरुवात करतो. देवा ही धार्मिक स्त्री आहे, ही सद्गुणी स्त्री आहे. म्हणजे ऑलरेडी ह्याने ठरवून टाकले ही धार्मिक आहे, ही सद्गुणी आहे, ही नवऱ्याच्या अधीन राहणारी आहे, सगळं हिला माहित आहे. त्या बिचाऱ्या नवऱ्याला तरी विचारा. नाही, पण ह्याने ऑलरेडी डिक्लेअर केलेलं की ही धार्मिक आहे, ही सद्गुणी आहे, ही देवाला भिवून वागणारी आहे आणि एवढे सगळे जे आशीर्वाद आहेत ते सगळे तिला दिले. त्याच्यानंतर तो सुरुवात करतो, देवा हिचा पती, हिच्या पतीला तो आशीर्वाद दे, हिच्या मुलांना तो आशीर्वाद दे. आणि भाऊ रडायला लागतो. आणि जेव्हा हा रडायला लागतो आणि जस्ट रडून प्रार्थना करायला लागतो, ही स्त्री ऑलरेडी भोळी आहे. ही म्हणते धन्य हा देवाचा सेवक, मी कोण कुठली माझ्यासाठी, माझ्या नवऱ्यासाठी, माझ्या मुलासाठी रडतोय. अहो चेकमेट झाला ना बिचारीचा. पारख नाही केली बिचारीने. कारण का? अहो सदा शिकत आहे, पण सदा शिकवून तिला समजलं नाही की वचनातून मला पारख करायचे, की जो येईल तो मला आल्हाददायक नाही तर माझ्या पापांसंदर्भात, माझ्या पश्चातापासंदर्भात मला बोलेल. मला आध्यात्मिक दृष्टिकोनातून कसं चालता येईल, मला माझ्या पतीच्या कसं अधीन राहता येईल, मला माझ्या मुलांना वचनाच्या शिक्षणात कसं वाढवता येईल याचं यथायोग्य शिक्षण देईल. पण हा येऊन मलाच उंच करायला लागलाय. आणि ऑलरेडी पापामध्ये असणारी ही बिचारी, ही त्या प्रवाहामध्ये जाऊन तिथे जाऊन बसली हो आणि ती फसली. कारण का? ती ऑलरेडी भावनिक आहे आपल्या नवऱ्यासाठी आणि आपल्या मुलांसाठी आणि मुलींसाठी. आणि असा कोणीतरी येतो आणि असा कोणीतरी येऊन तिला फसवून जातो आणि ती फसते. आणि पॉल तिमोथेला म्हणतो की सदा शिकत आहेत या स्त्रिया, पण ह्या अशाच आहेत. मी तुम्हाला पुन्हा वॉर्न करतो प्रियांनो, तुम्ही जस्ट आठवा या गोष्टी की घरामध्ये सगळ्यात पहिला येऊन हे कुणाला फसवतात. तुम्हाला माहित आहे ते पुरुषांती बोलायचं टाळतात. ते फक्त स्त्री आंटी, अंकल सोडला, आंटी, सिस्टर, म्हणजे तो बसलाय तिथं, तर सिस्टरच धार्मिक आहे आणि ती ऑलरेडी फुगली आहे. हो, ह्यांना काहीच कळत नाही, ह्यांना काहीच समजत नाही, ह्यांनाच तुम्ही सांगा. आणि ती एवढी अशी झालेली आहे. आणि हा जो बिचारा नवरा आहे तो तसाच बसलाय. ठीक आहे, तिला बोल. आणि ऑलरेडी ती धार्मिक. इन्स्टेंट काय असायला पाहिजे की नाही, मला प्रभूच्या चरणाजवळ जायचंय आणि त्याने तुला तिथे परत न्यायला पाहिजे.
पण प्रभूचं शिक्षण प्रियांनो हे फार कठीण आहे. मी तुम्हाला पुन्हा सांगतो की जे रिफॉर्म बायबल चर्चेस आहेत, दे आर सो फोकस टू द मेन, की पुरुष हो, तुम्ही जर आध्यात्मिक परिपक्वतेमध्ये नाही वाढला तर तुमचं कुटुंब आध्यात्मिकतेच्या अतिशय खालच्या पातळीवर निघून जाईल. आणि ही वॉर्निंग आहे प्रत्येकाला, की प्रत्येक पुरुषानं आपल्या कुटुंबाला आध्यात्मिक परिपक्वतेत वाढवण्याची जबाबदारी घ्यावी. त्यानो आपली स्त्री हे एक असं भांड आहे जे भांड फार कठीण परिस्थितीतून जात आहे. कारण जेव्हा तिच्याकडून पाप झालं आणि या पापामध्ये ज्या वेळेस ती डुबली गेली, त्यावेळेस तिला जो श्राप मिळालेला आहे तो हा आहे की तू तिथून पुढे काय करणार आहेस. हे स्त्री, तुला कष्ट होतील, तुला लेकरं प्रसवताना कष्ट होईल, तुला बहुत दुःख होईल. आणि शास्त्र म्हणतं तरी तुझा ओढा नवऱ्याकडे राहील आणि तो तुझ्यावर स्वामित्व चालवेल. आणि या परिस्थितीमध्ये ती आहे आणि त्यामुळे सदा शिकत असूनही तिचं ध्येय हेच आहे की कसं मी ते स्वामित्व मिळवेल. आणि त्या दृष्टिकोनातून झटत आहे, ती ते पातकामध्ये आहे. आणि एक पुरुष म्हणून हे तुमचं कर्तव्य आहे की तुम्ही तिला यथायोग्य रीतीनं आध्यात्मिक प्रौढतेमध्ये चालव. शी ऑलवेज तुमच्या जवळ आहे आणि ती तुम्हाला ऍज अ हेल्पर म्हणून आहे, ती तुम्हाला हेल्प करत आहे. पण ही तुमची जबाबदारी आहे की त्या वीक वेसलला तुम्ही आध्यात्मिक प्रौढतेमध्ये चालवा. नाहीतर काय होईल माहित आहे, मी तुम्हाला खरं सांगतो, हे लोक टपून बसलेत आणि हे येऊन सगळ्यात पहिला बहिणींना बघत आहेत की कोण विकर आहे. आणि हे बहिणींना बघत आहेत, अच्छा जी पारख करत नाही, जी पडताळून करत नाही, लगेच तिच्याकडे येत आहेत ते लोक. त्यामुळं ज्या तरुण तुम्ही या ठिकाणी आहात, ज्यांचा विवाह होणार आहे, ज्यांचा विवाह झालेला आहे, तुम्ही फार सक्षम आणि फार जागृत असायला पाहिजे. ज्या तरुणांचा विवाह झालेला नाही, तुम्ही बाउंड आहात पवित्र शास्त्राचा अभ्यास करण्यासाठी, यासाठी की आपल्या लेकरांना आध्यात्मिक प्रौढतेमध्ये चालवावं. मला असे पुरुष फार कठीण वाटतात जेव्हा त्यांना विचारलं काय हो संडे कुठे आहे, काय नाही आज काम आहे ना, कष्ट. आणि बायको गेली चर्चला. मग लेकरांना वगैरे आध्यात्मिकतेत कोण वाढवतं? बायको. आणि तू? मी काम करतो. खूप काम आहे हो, खूप कष्ट आहे मला. प्रियानो, त्या कष्टाविषयी अजिबात प्रौढी मिरवण्याचं कारण नाही, कारण तो पापाचा परिणाम आहे. ते तुम्हाला करायचंच आहे. म्हणून अजिबात असा ऍटिट्यूड आपण कधी धारण करायला नको की अरे हे काय कोल्हापूरला गेलो, देवाचं वचन सांगितलं, हे आलो मी तिथून, माझं स्वागत कसं व्हायला पाहिजे. बायकोनं माझा दरवाजा खोलला, माझी दोन्ही पोरं पप्पा फुलं घ्या, किती छान देवाची सेवा करून आलाय, एवढं कष्ट केलं, किती चांगलं आहे. अजिबात नाही, ही प्रौढी नाहीच आहे. कारण हे बाउंड आहे, हे करायलाच पाहिजे, माझा घाम गळालाच पाहिजे. खरी जबाबदारी काय आहे माझी, तर माझ्या कुटुंबाला आध्यात्मिक प्रौढतेत वाढवावं मी. नाहीतर प्रियांनो, आपल्या पत्नी या अशा खोट्या लोकांच्या गळाला लागतील. म्हणून तुमचा जो वेळ आहे, तो तुम्ही जो वेळ घालवायचा आहे, तो देवाच्या शिक्षणामध्ये आणि त्याच्या प्रौढतेमध्ये चालण्यासाठी. आणि ज्या स्त्रिया आहेत, त्या स्त्रियांनी अधिकाधिक देवाच्या वचनाला अनुसरून कसं आपल्या पतीच्या अधीन राहावं, हा एकमेव उद्देश त्यांचा असावा. नाहीतर वचनात लिहिल्याप्रमाणे हे लोक घरात हळूच शिरून पापांनी भारावलेल्या, नाना प्रकारच्या वासनांनी बहकलेल्या, सदा शिकत असूनही सत्याच्या ज्ञानाला कधी न पोहोचणाऱ्या अशा भोळ्या स्त्रियास वश करतात. आणि हे लोक वश करतात बर का. आणि यान्नेस व याम्ब्रेस यांनी जसे मोशेला अडवले, तसे तेही सत्याला अडवतात. यान्नेस आणि याम्ब्रेस यांचा उल्लेख नावासहित जुन्या करारात नाहीये, पण त्यांच्या विषयी पॉल या ठिकाणी जे लिहित आहे, हा उल्लेख जो आहे, जेव्हा इस्रायल आणि इस्रायलचे लोक ज्यावेळेस, बहुतांश लोक ज्यावेळेस मोशेच्या विरोधात गेले आणि मोशेनं मग त्या ठिकाणी म्हणाला की जे प्रभूचे आहेत ते माझ्या साईडला येऊ, जे प्रभूचे नाहीत
त्यांनी दुसऱ्या साईडला जावं, त्यामध्ये असणाऱ्या या 2 स्त्रिया आहेत असं त्याचा उल्लेख पवित्र शास्त्राचं अध्ययन करणारे लोक म्हणतात, कारण तेही त्या गोष्टींना बहकले. तर बहकणं जे आहे ते स्त्रियांमध्ये जन्मजात आहे, पण पुरुषांना यासाठी त्यांना स्वामित्व दिलेलं आहे की त्यांनी घरामध्ये यथायोग्य रीतीनं वचनाचं शिक्षण रुजवावं, यासाठी की येणाऱ्या दिवसामध्ये सत्याला धरून असणारे जे कुटुंब आहेत ते उभे होतील. नाहीतर परिस्थिती कठीण आहे. पुढे आपण पाहतो पुन्हा एकदा हे भ्रष्ट बनवलेले व विश्वास संबंधाने कसोटीस न उतरलेले असे आहेत. अजिबात त्यांना कसोटीस उतरत नाहीत अशी कुटुंब आपल्याला दिसतात की जर समजा एखादं दुःख किंवा एखादं संकट कुटुंबावर आलं तर सगळ्यात पहिला जी गोष्ट आहे ती टिरिंग करून पालकांना फोन लावायचा, पालक साहेब खूप मोठं संकट आलंय, एक काम करा, तिथूनच प्रार्थना करा, रप करून निघालं पाहिजे. म्हणजे विश्वासाच्या कसोटीस उतरायचंच नाहीये. आम्हाला संकटच नको, आम्हाला दुःखच नको, आम्हाला त्रासच नको. पण प्रियानं शास्त्र वचन म्हणतं की संकटाने धीर आणि धीरानं शील येतं आणि शीलानं आशा निर्माण होते. आणि लक्षात घ्या, आशा लाजवत नाही. आणि पवित्र शास्त्राचं जे वचन आहे ते फार इम्पॉर्टंट आहे, पण मनुष्य हे टाळतो. मनुष्याला संकटच नको आहे, कारण का विश्वासात वाढायचंच नाही. विश्वासात वाढण्यासाठी संकटाला सामोरे जाणं गरजेचं आहे. पण प्रश्न हा येतो, संकट आल्या आल्या सगळ्यात पहिली गोष्ट ते प्रभू आमच्या सहनशक्तीच्या पलीकडे आहे. टेस्टच नाही केलं, पण ऑलरेडी प्रभूचं वचन म्हणतं ना, तुमच्या संकटाच्या सहनशक्तीच्या पलीकडे मी तुमची परीक्षा घेत नाही. तर प्रभू आमची सहनशक्ती इथंच संपली, हे एवढं मोठं संकट आहे, आम्ही समोर जाऊ शकत नाही, काढून टाक. कारण प्रियानो शिक्षणाचा अभाव आहे. इन्स्टेड ऑफ काढून टाक, प्रभूला म्हणा मला धैर्य दे की याच्यातून आम्ही पार जावं, ह्याला आम्ही फेस करावं, की आमची आध्यात्मिक प्रौढता वाढेल. आपण असं करत नाही, संकटाला सामोरे जात नाही आणि विश्वासात वाढ होत नाही. आहोत तसेच पडलेले आहोत कित्येक वर्ष. आपली परिस्थिती कठीण आहे. लक्षात घ्या, हे काही लांब असणाऱ्या गोष्टी नव्हेत, हे आपल्या जवळपास असणाऱ्या गोष्टी आहेत. आणि म्हणून पॉल तिमोथेला म्हणतो की तू एक चांगला शिपाई आहेस, तो म्हणतो एक दुःख सोस. कारण दुःख का सोस? कारण ह्या सर्व गोष्टी तुझ्या आजूबाजूला घडणार आहेत आणि ज्यावेळेस तू या गोष्टींना पाहशील तुला दुःख होईल. मला तर बेड्या पडल्यात कारण मी सत्याचं वचन सांगतो. प्रियांनो, सत्यवचन सांगणं आणि सत्यवचन जगणं हे या आजच्या जगामध्ये फार कठीण आहे. तुम्हाला अनेकदा त्रास सहन होईल, तुम्हाला अनेकदा तुमच्या समोर येऊन नाक मुरडण्यात येईल, तुम्हाला काही ठिकाणी आमंत्रणच करण्यात येणार नाही, म्हणतील की अरे हा नकोच आपल्याला. कदाचित काही लोक तुमचे आप्तगण, तुमच्या जवळचे लोक, कारण तुम्ही सत्याचं वचन सांगणारे आणि जगणारे आहात, तुम्हाला असत्यता पटतच नाही, कदाचित तुम्हाला तुमची निंदा करण्यात येईल, तुमची टिंगल करण्यात येईल आणि हे अशा प्रकारचं दुःख तुम्हाला सहन करावं लागेल. जर परिस्थिती आली तर उद्या तुम्हाला जेलमध्ये पण टाकण्यात येईल. पण सध्याच्या परिस्थितीला असं दिसत नाही की एवढ्या लवकर तुम्हाला जेलमध्ये टाकण्यात येईल, पण ती परिस्थिती काही लांब नाहीये. पण सत्याचं वचन जगणं, सत्याचं वचन पुढे घेऊन जाणं आणि प्रभूच्या या महान वधस्तंभाच्या सुवार्तेला बिलगून राहणं हे आजच्या युगामध्ये कठीण आहे. आणि मी तुम्हाला पुन्हा एनकरेज करेन आणि सांगेन, हा त्रास काही बाहेरच्या लोकांकडून होणार नाहीये. तुम्हाला दुःख होणार आणि तुम्ही दुःख सोसणार कुणाकडून? जे स्वतःला ख्रिस्ती असं म्हणवतात त्यांच्याकडून, जे स्वतःला ख्रिश्चन असं संबोधतात त्यांच्याकडून. कारण जो फरक आहे, जी दुफळी आहे ती पट करून दिसण्यात येईल आणि त्यामुळं त्या ठिकाणी तुमची निंदा होणारच. म्हणून देवाचं वचन आज आपल्याला या नवीन वर्षामध्ये एक एनकरेजमेंट करत आहे की प्रियांनो, सगळं काही या जगामध्ये जगत असताना ना बाजूला ठेवा. तुमची प्रायोरिटी तुमचा देव असावी. परमेश्वराजवळ या आणि तो तुम्हाला त्याच्या कृपेत वाढवेल. प्रियांनो, जे मूळ आहे ना, जे रूट आहे,
ते जर तुमचं स्ट्रॉंग झालं, जर सिद्धांत तुमचे स्ट्रॉंग होतील, त्याची मूलतत्व जर स्ट्रॉंग होतील, तर कोणत्याही प्रकारचं वादळ, कोणत्याही प्रकारचं शिक्षण जर तुमच्याकडे आलं ना, तुम्ही पारख करणार हे खोटं आहे म्हणाल तुम्ही त्याच्यामध्ये रममान व्हाल, तुम्हाला धैर्य प्राप्त होईल. आणि मी तुम्हाला सांगतो, तुम्ही तुमचा आनंद ना इकडं तिकडं कुठंच शोधणार नाही. तुमचा आनंद तुम्हाला देवाच्या वचनात मिळत राहील. मागील दिवसांमध्ये आपले जे एक बंधू आहेत आशिष कुडे, तर ते औरंगाबादला गेले, शिफ्ट झाले कामासंदर्भात. आणि मग त्यांचा मला फोन आला की पास्टर मला इथे चर्च हवाय. तर काही वर्षांना अगोदर मी तिथे एका इव्हॅन्जेलिकल चर्चला गेलेलो होतो, एक 10-11 वर्ष अगोदर. त्यांना मी म्हटलं की दादा एक चर्च मला ठाऊक आहे, काही वर्षांना अगोदर मी त्या ठिकाणी गेलेलो आहे, संदेश दिलेला होता, एक सेमिनार घेतलेलं होतं, तर तिथं चर्च आहे औरंगाबादला, तुम्ही तिथे जाऊ शकता. आणि ते चर्चला गेले. आणि गेल्यानंतर मी आणि माझी पत्नी आम्ही सांगलीला चाललेलो होतो. ते चर्च संपलं आणि संपल्या चर्चमधून बाहेर आलं, त्यांनी मला फोन केला आणि ते मला म्हणाले की अहो कोणत्या चर्चला तुम्ही मला पाठवलं? काय झालं? बोलतो अहो काय ते चर्च, गेल्या तर माझं स्वागत एवढं भारी केलं, उभं वगैरे केलं, गुच्छ वगैरे दिला, स्वागत वगैरे केलं आणि सांगितलं की असे आपल्याकडे आलेले आहेत. आणि त्याच्यानंतर जे शिक्षण, जो संदेश मी ऐकला, म्हणतो वर्स अँड वर्स गोष्टी होत्या. पण त्या मंडळीमध्ये लोक खुश. मला असं वाटायला लागलं की मी एकटाच गेले नाही तिथं. ते म्हटले की मला असं वाटलं की मी आत्ता उठून बाहेर जाऊ की नंतर जाऊ, मी थांबूच शकत नाही. प्रियानं, मी तुम्हाला का सांगत आहे माहिती आहे? ज्याला सत्याची आवड आहे ना, तो असत्यामध्ये कधीच थांबू शकत नाही, कधीच थांबू नाही शकत. तो कधीच कम्पेअर नाही करू शकत. अच्छा हे पण तर चर्चच आहे, हे किती छान डेकोरेशन आहे, अहो किती उंच बिल्डिंग आहे, किती छान लोक आहेत, अरे हे पण तर देवाच्या वचनातूनच बोलतात. पण एकदा का ज्याला सिद्धांत ठाऊक झाले आणि एकदा का त्याला सिद्धांताची मूलतत्व ठाऊक झाले, मी तुम्हाला सांगतो ते रूट, जे मूळ आहे ना, ते एवढं पक्क होतं, काहीही केल्या तो इतरत्र गोष्टीमध्ये आनंद मानत नाही. प्रियानो, ह्या नवीन वर्षामध्ये प्रभू देवबाप तुम्हाला ती कृपा पुरवो आणि तुम्ही त्याचे सिद्धांत आणि त्या सिद्धांताची मूलतत्व समजण्याचा प्रयत्न करा. मी ऍज अ चर्च पास्टर म्हणून या नवीन वर्षामध्ये जेवढ्या रीतीने तुम्हाला पवित्र शास्त्राचे सिद्धांत आणि त्याची मूलतत्व शिकवण्यात येतील तो प्रयत्न करेन. आणि देवबाप आपल्याला कृपा पुरवो की आपण एकत्र त्या सिद्धांतामध्ये पुढे जाऊ. विश्वासात टिकून राहा आणि मूर्खपणाच्या, लोभाच्या गोष्टी मागे सोडून देऊन आपण पुढे जाऊया. कारण प्रभूचं वचन म्हणतं की तुम्हाला आणि मला ऍज अ प्रकाश म्हणून पाचारण केलेलं आहे, मीठ म्हणून पाचारण केलेलं आहे. आजूबाजूला जी परिस्थिती आहे त्याच्यामध्ये वेगळेपणा आपला सिद्ध होणं हे गरजेचं आहे. देवबाप या नवीन वर्षामध्ये जे आव्हानात्मक काळ आहे, आव्हानं आहेत आपल्या समोर, संकट आहेत आपल्या समोर, दुःख आहे, कारण पॉल ऑलरेडी म्हणतो की दुःख सोस, खोट्या गोष्टी आहेत, खोटं शिक्षण आहे. प्रभू म्हणतो की या सगळ्यांमध्ये सत्याचं वचन शिकून घे, शिकत राहा, वचनात वाढत राहा, विश्वासाने परमेश्वराच्या मार्गात चालत राहा. हे नवीन वर्ष, या नवीन वर्षाच्या संपूर्ण मंडळीला तुम्हाला हार्दिक शुभेच्छा. देवबाप तुम्हाला त्याचं सामर्थ्य, शांती, विश्वासाच्या द्वारे पूर्णत्व देव, अशी प्रार्थना आपण करूया. प्रभू देव बापा, आम्ही तुझे मनापासून आभार मानतो की ही सुंदरशी वेळ तू आमच्या जीवनामध्ये दिलीस, की देवा आम्ही एकत्र यावं आणि तू समोर विनंती करावी, खोट्या वाईट शिक्षणापासून देवापा दूर व्हावं, सत्याला बिलगून नसावं. या नवीन वर्षामध्ये देवापा आम्ही प्रण करावा की आम्ही तुझे सिद्धांत शिकावे, त्याची मूलतत्व देवा शिकावीत, तुझ्या विश्वासामध्ये खंबीर उभं राहावं, आमची मुळं अजून स्ट्रॉंग बनवावीत, प्रौढतेमध्ये चालावं, यासाठी की जे खोटं आहे, जे दुःख देणारं आहे, त्याला आम्ही पाहावं, त्याच्यापासून दूर व्हावं. आम्हावर देवा तुझी कृपा कर. प्रभू, मंडळीतील हे सगळे आम्ही तुझ्या चरणाजवळ विनंती करतो,
आमची प्रार्थना ऐक, आमची हतबलता देवा तू समजून घे. तारणारा प्रभू येशू ख्रिस्त याच्या नावात प्रार्थना केली म्हणून देवा तू ऐक. आमेन.